हॅलो फ्रेंड्स, सर्वांना नमस्कार. ऍडव्हान्स एमपीसी मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपण सीएपीएफ ची एक सिरीज घेत आहोत आणि सीएपीएफ च्या सिरीज मध्ये आपण पहिला व्हिडिओ घेतला होता की बेसिक सीएपीएफ काय आहे, त्याची माहिती, ओळख आणि मेन थीम म्हणजे आपली अशी आहे की एमपीएससीचा अभ्यास करता करता, एमपीएससीच्या सर्व एक्झामचा अभ्यास करता करता आपल्याला सीएपीएफ ची तयारी कशी करता येईल. आपल्यापैकी खूप लोक आहेत की त्यांना या एक्झाम बद्दल माहिती नाहीये आणि खूप लोकांना या परीक्षेचं महत्व एज बार झाल्यावर कळतं. तर मग एज बार होण्याआधीच आपण का तयारी करू नये, त्यासाठीच आपण ही सिरीज घेऊन आलो. मी आज तुम्हाला डायरेक्टली पेपर 1 बद्दल डिटेल सांगणार आहे. तर पेपर 1च्या या व्हिडिओमध्ये नक्की काय काय असेल इन्क्लूड तुम्हाला मी सांगतो की पहिली म्हणजे की पेपरची ओळख, मार्किंग पॅटर्न कसा आहे, मेन म्हणजे की कट ऑफ कसे लागतात, कट ऑफ किती असतो त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि महत्वाचं म्हणजे की कुठलाही विषय शिकताना आपल्याला त्याच्या सिलेबस बद्दल माहिती हवी असते. तर त्याचा सिलेबस पण आपण घेणार आहोत की सिलेबस नक्की काय आहे, कोणते विषय आहे. त्याच्यानंतर महत्वाचा पार्ट म्हणजे की आपल्याला प्रश्न पडतो की पर्टिक्युलर विषय कसा शिकायचा किंवा कसा अभ्यासायचा, त्याचे सोर्सेस काय, त्याची बुक लिस्ट काय, त्याबद्दल पण आपण डिटेल माहिती घेणार आहोत या लेक्चरमध्ये. तसेच पुढे जाऊन जसं की आता मी बुक लिस्ट बद्दल म्हटलं, पण पर्टिक्युलर सब्जेक्टला कसं वेटेज आहे, ते वेटेज प्रिव्हियस इयरच्या प्रश्न पेपरमध्ये कसं आले आणि ते एमपीएससीशी संबंधित कसं आहे महत्वाचं. कारण बरेचसे प्रश्न बघितले तर आपण राज्यसेवा किंवा इतर एक्झाम आहेत त्याच्यामध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली आलेले आहेत किंवा त्यासारखेच प्रश्न इव्हन त्यापेक्षा सोपे पण ते सीएपीएफ मध्ये विचारले, तर ते पण आपण जाणून घेणार आहोत. आणि शेवटी मी तुम्हाला थोडंसं मटेरियल देणार आहे, ते तुम्ही नक्कीच रेफर करू शकता. चला आपण डायरेक्ट लेक्चरला सुरुवात करूया. पहिली गोष्ट, सीएपीएफचं मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं की पॅटर्न खूप सोपा आहे, फक्त 2 पेपर असतात आणि ते 2 पेपर आपण क्वालिफाय केले की आपण ग्राउंडला इलिजिबल होतो. ग्राउंड हे क्वालिफाईंग असतं. ग्राउंड आणि मेडिकल हे 2 दिवसांच्या कालावधीमध्ये होऊन जातं. त्यामध्ये जे क्वालिफाय होतील त्या लोकांनाच पुढे इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जातं आणि इंटरव्ह्यूचे मार्क प्लस रिटर्नचे मार्क, रिटर्न म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि पेपर 2चे रिटर्नचे मार्क मिळून फायनल कट ऑफ लागतो. तर हे झालं ओव्हरऑल मार्कांचं. पण बेसिक सब्जेक्ट वाईजचा एक कट ऑफ थोडासा आहे, त्याबद्दल थोडी मी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. जसं की पेपर 1 हा 250 मार्कांचा आहे, 125 प्रश्न असतात आणि एकाच दिवशी एक्झाम होते. पण पेपर 1चा जो कट ऑफ लागतो एक वेगळा, म्हणजे जागांच्या तुलनेत कट ऑफ लागतो आणि पेपर 1च्या मार्कांमध्ये म्हणजे किंवा पेपर 1ला जे लोक क्वालिफाय होतील त्याच लोकांचा पेपर 2 चेक केला जातो. म्हणजे समजा 100 कट ऑफ लागलाय 250 पैकी, तर जे लोक 100 प्लस असतील त्यांचा पेपर 2 चेक केला जाईल आणि जे लोक 100 पेक्षा कमी असतील म्हणजे किंवा कधी कधी पॉईंटमध्ये पण लागतो, 100 पॉईंट समजा 50 लागू शकतो. तर जे लोक कमी असतील कट ऑफच्या तर त्यांना पेपर 2 जरी चांगला गेला असला, किती मार्क पडत असले तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. आणि जे लोक पेपर 1 क्लिअर करतात त्यांचा पेपर 2 चेक होतो आणि युपीएससीने पेपर 2 साठी एक मिनिमम बार सेट केलेला आहे. त्याचा कट ऑफ दरवर्षी व्हॅरी होत नाही, पण एक मिनिमम बार केलाय की तो म्हणजे 25% मार्कांचा. 25% मार्क म्हणजे 200 मार्कांपैकी 50 मार्क. त्या पेपरला मिनिमम 50 मार्क तुम्हाला पडलेच पाहिजे आणि 50 मार्क ज्याला पडणार नाही तो व्यक्ती ग्राउंडला क्वालिफाय होणार नाही. आता बघा, पहिल्यांदा पेपर 1चा कट ऑफ लागतो. पेपर 1ला जे क्लिअर होतात त्यांचा पेपर 2 चेक होतो. म्हणजे पेपर 1चा कट ऑफ लागलेला हा डिक्लेअर करत नाहीत आधीच, तर पेपर 1चा कट ऑफ ते बघतात, चेक करतात आणि नंतर पेपर 2 चेक होतो. पेपर 2 प्लस पेपर 1 म्हणजे पेपर 2ला एखाद्या व्यक्तीला 60 मार्क मिळाले आणि पेपर 1चा पण कट ऑफ क्लिअर आहे, तर त्या दोन्हींची ऍडिशन होते आणि ग्राउंडला क्वालिफाय होण्यासाठी कट ऑफ लागतो एक. म्हणजे पेपर 1 प्लस पेपर 2 मिळून ग्राउंडला क्वालिफाय होतो आपण आणि तो कट ऑफ दोन्हींच्या मार्कांच्या पुढे जातो. म्हणजे समजा बघा, पेपर 1चा कट ऑफ आहे, पेपर 2ला मिनिमम 50 मार्क आहे, तर दोन्हींची फक्त ऍडिशन होत नाही, तर ऍक्च्युअली त्याच्यापेक्षा पण जास्त कट ऑफ लागतो. समजा आता पेपर 1चा कट ऑफ 100 लागलाय आणि युपीएससीने पेपर 2ला 50 मिनिमम दिलेलं आहे क्वालिफाय होण्यासाठी, तर मग ते 50 आणि पेपर 1चे 100 असे एखाद्या व्यक्तीला पडले समजा 150 मार्क, तर तो ग्राउंडला क्वालिफाय होईलच असं नाही. कारण जनरली पेपर 1 प्लस पेपर 2चा कट ऑफ हा जास्त असतो, साधारणतः 160 लागेल, 180 लागेल, 170 लागेल, तो व्हॅरी होईल दरवर्षी. पण हा पॅटर्न तुम्ही समजून घ्या की कुठे क्वालिफाय व्हावं लागतं, कुठे मार्क मिळवलं तर पुढचा पेपर चेक होतो आणि कोणते मार्क मिळून आपण ग्राउंडला क्वालिफाय होतो. हे तुम्हाला क्लिअर झालं असेल मी समजतो.
आपण आता मेन प्रिव्हियस इयरचे थोडेसे कट ऑफ बघूया की त्या कट ऑफ वरून एक तुम्हाला अंदाज येईल की पेपर 1 ला 250 पैकी जनरली कट ऑफ किती लागला. तो दरवर्षी थोडा व्हॅरी झाला, म्हणजे पेपरच्या डिफिकल्टीनुसार व्हॅरी होतो, पण पेपर 2 चं एक मिनिमम वेटेज तिथं दिलेलंच आहे. तर ते आपण थोडंसं बघूया. त्यानंतर तुम्हाला एक कल्पना येईल की माझ्याकडे म्हणजे 18चा कट ऑफ आहे. तर जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे की पेपर 1 आणि पेपर 2 चा वेगवेगळा कट ऑफ लागतो. तर इथे बघा, हा जो कॉलम आहे तो मिनिमम क्वालिफाईंग मार्क पेपर 1 साठीचा आहे. तर जनरल कॅटेगरीसाठी 2018 मध्ये लागला होता 95.04 कट ऑफ लागलेला, ओबीसीसाठी 93.66 आणि बाकी कॅटेगरी आणि इतर सेक्शन म्हणजे एक्स सर्व्हिसमॅन तुम्ही बघू शकता तो कट ऑफ पेपर 1चा आहे. आता सेम पेपर 2 प्लस पेपर 1 एक गोष्ट तुम्हाला सांगेल, जसं मगाशी पण सांगितलं की ते बरंच सांगतो की मिनिमम क्वालिफाईंग मार्क हा पेपर 2 साठी महत्त्वाचा घटक आहे. बघा इथे 25% मिनिमम क्वालिफाईंग, 50 मार्क्स हा बार असतो. जेव्हा तुम्ही पेपर 1चा कट ऑफ क्लिअर करता तेव्हा तुमच्या पेपर 2चे मार्क ॲड होतात, म्हणजे पेपर 1 प्लस पेपर 2 ॲड होऊन मग तुम्हाला ग्राउंडला क्वालिफाय होण्यासाठी वेगळा कट ऑफ लागतो. तो कट ऑफ बघा आउट ऑफ 450 असतो, म्हणजे याचे 250 याचे 200 मिळून मग तो 2018 मध्ये किती लागलेला आहे पेपर 1 आणि पेपर 2 मिळून 166 जनरल कॅटेगरी, ओबीसी 163 आणि इतर सेक्शन्सचा बघा तुम्ही बघू शकता. आणि फायनल कट ऑफ म्हणजे ज्या कॅन्डिडेटचं फायनल सिलेक्शन झालं त्याचा शेवटचा कॅन्डिडेट होता जनरल कॅटेगरी 282, म्हणजे आउट ऑफ 600 मार्क पेपर 1 प्लस पेपर 2 प्लस इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यू टोटल मग हे 600 मार्कपैकी फायनल सिलेक्शन होतं 282 मार्कला जनरल कॅटेगरी, आणि बाकीचे मार्कांचं तुम्ही डिटेल बघू शकता. तर हा कट ऑफ दरवर्षी व्हॅरी होतो. हा झाला 2018चा. आपण आता 2017चा बघूया. 2017चा हा आहे माझ्यासमोर. तर 2017मध्ये पेपर 1चा कट ऑफ लागला होता जनरल कॅटेगरी 123.65. सेम ओबीसीचा पण लागला होता तेवढाच 123.65 आणि हा बाकी सेक्शन्सचा. ठीक आहे. आणि आता बघा 450 पैकी म्हणजे पेपर 1 प्लस पेपर 2 मिळून, पेपर 1 आणि पेपर 2 मिळून 450 पैकी तो लागला 206. म्हणजे थोडंसं जर इथे कंपॅरिझन केलं तर ज्या कॅन्डिडेटला 123 मार्क आहेत समजा, तर त्या कॅन्डिडेटला पेपर 2 ला किती मिळवावं लागतील की जो ग्राउंडला क्वालिफाय होईल, म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 मिळून. तर हे बघा म्हणजे 206 म्हणजे 123 आणि 206 साधारणतः ते 77 आणि वरचे 6 म्हणजे साधारणतः 83 वगैरे मार्क किंवा 83 पॉईंट समथिंग. तर एवढे मार्क पेपर 2 ला ज्या कॅन्डिडेटला असतील तोच कॅन्डिडेट क्वालिफाय झाला असेल. आणि इथे पण सेम तुम्ही बघू शकता की पेपर 2 साठी मिनिमम क्वालिफाईंग मार्क हे 50 लावले आहेत, म्हणजे 200 पैकी 50 मार्क तुम्हाला पाडणं गरजेचंच आहे. पेपर 2 ला असा काही वेगळा कट ऑफ व्हॅरी होत नाही, तो एक फिक्स कट ऑफ फिक्स मार्क लावलेले असतात. पेपर 1चा कट ऑफ व्हॅरी होणार, जसं मागच्या 2018 मध्ये आपण बघितलं की 95च्या आसपास लागलेला, आणि 2017 मधला जर कट ऑफ बघितला तो जास्त होता. तो कट ऑफ त्या वेळेसच्या डिफिकल्टी लेवलनुसार, पेपरच्या डिफिकल्टीनुसार तो व्हॅरी होईल. पण एक तुम्हाला अंदाज येईल की कट ऑफ किती जातो जनरली पेपर 1 आणि पेपर 2 चा मिळून. आणि मेन गोष्ट तुम्हाला माहिती झाली की ग्राउंड याचं क्वालिफाईंग असल्यामुळे त्याला काही मार्क नाही, ते फक्त आपल्याला क्लिअर करायचं असतं आणि पुढे हे होतं. तर 17चं बघा फायनल सिलेक्शनचं पण आलं इथं. तर 2017 मध्ये बघा जनरल कॅटेगरीच्या ज्या कॅन्डिडेटला 600 पैकी 316 मार्क मिळाले तर त्याचं सिलेक्शन झालं आहे. सेम ओबीसीचं पण 316च आहे. यावर्षी ओबीसी आणि ओपनचा कट ऑफ सेम लागला होता, म्हणजे पेपर 1चा पण आणि पेपर 1 प्लस 2चा मिळून पण जो लागला होता तो सेमच लागला होता. आणि बाकी कॅटेगरीजचा तो व्हॅरी झाला, म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचा पण सेम लागलेला आहे पेपर 1 पेपर 2 मिळून, आणि फायनलमध्ये थोडंसं व्हॅरिएशन आहे ते तुम्ही बघू शकता. तर यावरून एक आपल्याला अंदाज येईल की कसं आपण परफॉर्म केलं पाहिजे वेगळं. तसेच आता इतरही वर्षांचे पण कट ऑफ आहेत माझ्याकडे. 2016चा आहे. 16मध्ये बघा पेपर 1चा कट ऑफ होता 114 आणि पेपर 1 प्लस 2 मिळून 188. आता इथे पेपर 2 साठी मिनिमम किती मार्क्स दिले होते असं दिलं नाही, पण जनरली ते 50 मार्क दिलेले आहे, 50 मार्क ठेवले.
तुम्ही ह्या वेगवेगळ्या फाईल्सचं स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता, कारण त्यानुसार तुम्हाला एक अंदाज करता येईल. सेम इथे कट ऑफ आहे माझ्याकडे 2015चा. 15च तुम्ही बघू शकता. पेपर 1 पेपर 2 मिळून पेपर 1चा कट ऑफ होता 111 जनरल कॅटेगरी, 110 95 95 38. एक सर्व्हिसमॅनला 38 असतं. एक सर्व्हिसमॅनचं जे क्रायटेरिया आहे वगैरे ते तुम्ही पाहून घेऊ शकता नोटिफिकेशनमध्ये, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल. नंतर आपण आपल्याकडे 14चं पण आहे. 2014मध्ये बघा किती कट ऑफ लागलेला आहे. परत 115. म्हणजे आपण जनरल कॅटेगरीचा कट ऑफवरून एक अंदाज लावू शकतो की त्याच्या आसपास किंवा तिथे मार्क हवेत आपल्याला. सेम 2013मध्ये बघा 107. तर मित्रांनो तुमच्या एक लक्षात येईल की आपण आज आता पेपर 1ची चर्चा करतच आहोत आणि पुढे जाऊन त्याच्याबद्दल सोर्सेस, त्याचे कसं प्रिपेअर करायचं, कोणत्या सब्जेक्टला कसे क्वेश्चन आले आणि ते प्रश्न कसे MPSCच्या संबंधित आहेत ते आपण बघणार आहोत पुढे जाऊन. तर मला एक सांगायचं आहे आत्ता की आपण जर बघितलं इथं की 2013ला 107 लागला आहे, 14ला 115, परत 15 साली 111 लागला आहे, 16 साली 114, नंतर 17 साली 123 लागला आहे. 123 हा हायेस्ट होता आणि इथे 95 लागला. तर मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुमचा जर पेपर 1ला चांगला स्कोअर असेल, तुमचा जर पेपर 1ला 140 वगैरे असेल किंवा 140 प्लस असेल आणि पेपर 2ला जर तुमचा अराउंड 70 असेल, तर इथे तुम्ही खूप सारं मार्जिन घेतलेलं असतं आणि तुम्ही आरामात क्रॉस करू शकता. ग्राउंड खूप इझी असतं. त्यामुळे ह्या कट ऑफबद्दल थोडीशी म्हणजे माहिती असू द्या की त्यानुसार तुम्हाला परफॉर्म करायचं चांगलं. आणि असं काही नाही की एवढेच मार्क्स पाडले पाहिजेत. शेवटी तुमच्या प्रिपरेशनवर आहे, तुम्ही कितीही मार्क पाडू शकता आणि तुलनेने हे पेपर सोपे असतात. ते कसे असतात वगैरे ते आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत. तर ही झाली आता कट ऑफ बघितला की कसे कसे व्हॅरी होतात भरपूर वर्षांचा. तुम्ही त्याचे स्क्रीनशॉट पण काढून ठेवू शकता किंवा मी तुम्हाला त्याची PDF पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल. ठीक आहे. आता पुढची गोष्ट बघा. जनरली आता आपल्या MPSCला पण आता 1/4 निगेटिव्ह झाले. आधी राज्यसेवेला 1/3 होतं, बाकीला 1/4 होतं. पण UPSCच्या सर्व एक्झाम्स त्यांना 1/3 निगेटिव्ह आहे. म्हणजे तुमचे जर 3 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे मार्क तुमचे वजा होतील. ही झाली 1/3 निगेटिव्ह. पेपर 2 साठी काही निगेटिव्ह नाही. पेपर 2चा आपण डिटेल पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्याबद्दल पूर्ण डिटेल की त्याच्यात नक्की कसं करायचं वगैरे काय काय असतं ते सर्व पाहणार आहोत. आपण आता डायरेक्ट पुढच्या पॉइंटला जाऊया. तो म्हणजे की एक्झामचा सिलेबस. कुठल्याही एक्झामचं प्रिपरेशन करताना जी एक्झाम घेतली जाते ज्या आयोगाकडून ते सिलेबस देतात आपल्याला आणि तो सिलेबस खूप महत्वाचा आहे आपल्या प्रिपरेशनसाठी. तर आपण आता सिलेबस पेपर 1चा सिलेबस पाहणार आहोत की नक्की कोणते कोणते सब्जेक्ट त्यामध्ये इन्क्लूड आहेत आणि कोणाचं म्हणजे किती वेटेज वगैरे आहे त्या. बघा मित्रांनो, आपण पेपर 1साठीचा सिलेबस पाहणार आहोत जो की UPSCने आपल्याला दिलेला आहे. सिलेबस खूप छोटा आहे, व्यवस्थित दिलेला आहे आणि त्यावरून एक आपल्याला अंदाज येईल. जसं बघा सिलेबस बघण्यापूर्वी आपण बघूया की पेपर 1चं नाव काय ॲक्च्युअली, सब्जेक्टचं नाव. तर सब्जेक्टचं नाव आहे की जनरल ॲबिलिटी अँड इंटेलिजन्स. जनरल ॲबिलिटी अँड इंटेलिजन्स. आता त्यामध्ये काय दिलं की ऑब्जेक्टिव्ह टाईप्स क्वेश्चन असतील, मल्टिपल चॉईस, आणि ते ब्रॉडली काय कव्हर केलं जाईल की खालील एरियाज. आणि ते एरियाज कोणते आपण बघूया. पहिला टॉपिक आहे म्हणजे पहिला सब्जेक्ट म्हणू शकतो आपण पेपर 1मधला, तो म्हणजे जनरल मेंटल ॲबिलिटी GMA. याच्यामध्ये काय म्हटले की क्वेश्चन्स विल बी डिझाईन टू टेस्ट लॉजिकल रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड इन्क्लुडिंग न्यूमरिकल्स ॲबिलिटी अँड डेटा इंटरप्रिटेशन. तुम्हाला माहिती लॉजिकल रिझनिंग आपण राज्यसेवेला अभ्यास करतो, कंबाईनला करतो. क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड पण करतो, पर्सेंटेज असेल, रेशो प्रपोर्शन असेल, टाईम स्पीड डिस्टन्स असेल, हे एक्झाम्पल झाले. न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजेच आकडेमोडी असेल काही किंवा मिसिंग सिरीज असेल वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा डेटा इंटरप्रिटेशन असेल. डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे एखादी डायग्राम दिली असेल, वेगवेगळा डेटा दिला असेल आणि तो तुम्हाला सोडवायचा आहे. तर हे आपण ऑलरेडी अभ्यासलं आहे. तर पुढचं बघा, पुढचं सब्जेक्ट आहे जनरल सायन्स. जनरल सायन्स आपला कंबाईन आणि राज्यसेवेसाठी आपण अभ्यास करतो. तर त्यामध्ये कुठले क्वेश्चन असतील की क्वेश्चन विल बी सेट टू टेस्ट जनरल अवेअरनेस. महत्त्वाचे कीवर्ड्स आहेत, लक्षात ठेवा. जनरल अवेअरनेस, सायंटिफिक टेम्पर, कॉम्प्रिहेन्शन अँड ॲप्रिसिएशन ऑफ सायंटिफिक फेनॉमेना ऑफ एव्हरीडे ऑब्झर्वेशन. म्हणजे काय तुमचं कॉम्प्रिहेन्शन आणि ॲप्रिसिएशन असलं पाहिजे कशाच्या बाबतीत,
जे सायंटिफिक फेनॉमेना होतात दैनंदिन आपल्या घडामोडीमध्ये किंवा जे आपलं ऑब्झर्वेशन असतं ते कशा प्रकारचं, म्हणजे इन्क्लुडिंग न्यू एरियाज, म्हणजे जे वेगवेगळे नवीन एरियामध्ये समजा इनोव्हेशन होते, काही रिसर्च केलं जाते, तर ते म्हणजे कोणते, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स. म्हणजे तुम्हाला सायन्सबद्दल जनरल अवेअरनेस पाहिजे, सायंटिफिक टेम्पर पाहिजे आणि त्याबद्दलचं थोडंसं आकलन वगैरे पाहिजे. तर हे महत्त्वाचं आहे आणि हे 3 एरियाज लक्षात ठेवा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, बायोटेक्नॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स. अगेन मी इथं परत राज्यसेवा आणि कंबाईनचं थोडं लिंकिंग सांगेल की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये डायरेक्ट सिलेबसचा आहे. राहिला प्रश्न एन्व्हायरमेंटल सायन्स प्रीचं एन्व्हायरमेंट आणि मुख्यचं पेपर 1मधील एन्व्हायरमेंटचा जो सिलेबस आहे त्यातील, आणि तसेच जनरल अवेअरनेस म्हणजे आपण जे स्टेट बोर्डची बुक्स वाचतो वगैरे त्यातून ते कवर होतं. पुढचा टॉपिक बघा. पुढचं तर सर्वात महत्त्वाचं आहे, करंट इव्हेंट्स, म्हणजे जे की नॅशनल असतील आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स असतील. नॅशनल आणि इंटरनॅशनलला जास्त महत्त्व आहे. लोकल लेवलचे जनरली आपल्या महाराष्ट्राच्या संबंधित येणार नाही तिथे. तर त्यामध्ये काय क्वेश्चन्स असतील नक्की की अगेन क्वेश्चन विल बी टेस्ट कॅन्डिडेट्स अवेअरनेस ऑफ करंट इव्हेंट्स, जे की नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी संबंधित असतील आणि त्यात एरियाज कोणते असतील त्यांनी क्लिअरली दिले. हे एरियाज तुम्ही नोटच करून ठेवा, याच्यावरच प्रश्न येणार. ते एरियाज म्हणजे कोणते, कल्चर, म्युझिक, आर्ट, लिटरेचर, स्पोर्ट, गव्हर्नन्स, सोसायटल अँड डेव्हलपमेंटल इश्यूज, इंडस्ट्री, बिझनेस, ग्लोबलायझेशन अँड इंटरप्ले अमंग नेशन्स. इंटरप्ले म्हणजे अमंग काय की ज्या आपल्या वेगवेगळ्या 2 देशांमध्ये एक्झरसाईज होतात ना, नेव्हल एक्झरसाईज असेल किंवा आर्मीची एक्झरसाईज असेल त्या प्रकारचं, किंवा जे काही वेगळा व्यापार होत असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यात कवर होतात. हे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा, याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न सापडणार नाही, किंवा आलाच तर एखादा स्कीमवर वगैरे येऊ शकतो. पण हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. त्याचे सोर्सेस वगैरे आपण आता पुढे जाऊन बोलणारच आहोत त्यावर. तर नंतर पुढचा सब्जेक्ट बघा, इंडियन पॉलिटी आणि इकॉनॉमी, हे दोन्ही एकत्रित दिलेत. तर याच्यात मुख्य भर हा दिला आहे की काय करायचं आहे, कॅन्डिडेटचं नॉलेज, म्हणजे पॉलिटीवर जास्त भर आहे, नॉलेज ऑफ कंट्रीज पॉलिटिकल सिस्टम, हा कीवर्ड महत्त्वाचा आहे. पॉलिटिकल सिस्टम तुम्हाला माहीत पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, सोशल सिस्टीम माहिती पाहिजे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया, फक्त हा इकॉनॉमी संबंधित एवढाच टॉपिक आहे. त्यानंतर रिजनल अँड इंटरनॅशनल सिक्युरिटीचे इश्यू आहेत. तसेच ह्युमन राईट्स इन्क्लुडिंग इट्स इंडिकेटर्स, म्हणजे ह्युमन राईट्स आणि त्याचे इंडिकेटर्स, त्याबद्दल पण प्रश्न आहे. म्हणजे सिलेबस इथे तुम्हाला हा पॉलिटिक्स थोडासा वेगळा वाटेल, पण ॲक्च्युली पॉलिटिक्सचे प्रश्न जर बघितले तुम्हाला तर ते खूप इझी वाटतील आणि सिलेबस पण ॲक्च्युली लिमिटेड आहे, सोपं आहे त्यामध्ये. पुढे बघा, पुढे आपल्याला आता हिस्ट्रीचा आपण सिलेबस बघू. हिस्ट्री ऑफ इंडिया म्हटलं आहे क्लिअरली, आणि याच्यामध्ये ब्रॉडली काय कवर होईल, सब्जेक्ट कोणते की सोशल, इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल ॲस्पेक्ट, की सोशल कसं होतं इंडियाच्या एन्शियंट हिस्ट्रीमध्ये असेल, मेडिवलमध्ये असेल किंवा मॉडर्नमध्ये असेल. तसेच इकॉनॉमिक घडामोडी कशा होत्या, पॉलिटिकल सिस्टीम कशी होती, आणि यामध्ये काय होईल की एरियाज दिलेत वेगवेगळे, की ग्रोथ ऑफ नॅशनलिझम आणि फ्रीडम मुवमेंट. सगळ्यात महत्त्वाचे हे 2 कीवर्ड्स आहेत. ग्रोथ ऑफ नॅशनलिझम म्हणजे राष्ट्रवादाची कशी वाढ झाली, कसा उगम झाला, आणि फ्रीडम मुवमेंट हा जनरली 1857पासून जर पुढे बघितलं तर त्यावर भर दिलेला आहे प्रश्नांचा, त्यामुळे ते प्रायोरिटीने आपल्याला करावं लागेल. आपण त्या सब्जेक्टच्या डिटेलमध्ये पुढे बोलूच. त्यानंतर पुढे बघा 6 नंबर म्हणजे शेवटचा टॉपिक, इंडिया आणि वर्ल्ड जिओग्राफी. त्यामध्ये काय दिले की क्वेश्चन्स कवर होईल, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक आस्पेक्ट, हे 3 महत्त्वाचे आहेत. आणि ते कोणते की इंडिया आणि वर्ल्डच्या संबंधित, आणि ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे फिजिकल जिओग्राफी. तो इंडियाच्या बाबतीत असेल आणि वर्ल्डच्या बाबतीत पण खूप महत्त्वाचा आहे. हा झाला ओव्हरव्ह्यू आपला. मित्रांनो, आपण सिलेबस पण पाहिला आणि सिलेबसमधले पॉईंट्स जर बघितले तर त्याच्यानुसार आपल्याला लक्षात येईल की किती सोपं आहे किंवा वरवरचं आहे, आणि आपल्या एमपीसीच्या सर्व एक्झामच्या सिलेबसही हे मिळतं जुळते, कुठेतरी मिळतं जुळते. जनरली आपल्या राज्यसेवेसाठी
GS वेगळा करावा लागतो आणि CSAT साठी पण वेगळं प्रिपरेशन करावं लागतं. तर तसं इथं नाहीये. पेपर 1 मध्येच त्याचे मॅथ्स रिझनिंगचे पण एक्झाम्पल्स आहेत आणि रेग्युलर आपल्या GS चे पण आहेत. तर आपण सिलेबसची ओळख करून घेतली. आता आपण सब्जेक्टनुसार जाणार आहोत. एक सब्जेक्ट घेऊया. त्या सब्जेक्टचं एक्झाम मध्ये असणार वेटेज, प्रिव्हियस इयर म्हणजे 4-5 वर्षांच्या एक ॲव्हरेजनुसार अंदाजा काढलेला की किती प्रश्न येतात वगैरे ते पाहूया. आणि त्याची एक पर्टिक्युलर बुक लिस्ट किंवा आपण MPSCचा अभ्यास करतोय किंवा तुम्ही इतरही एक्झामचा अभ्यास करत असाल, काही लोक आपल्यापैकी UPSCचा पण अभ्यास करत असतील, तर जे कॉमन सोर्सेस आहेत की जे आपण वापरू शकतो CFFच्या एक्झामसाठी. तर आपण सब्जेक्ट वाईज जाऊया. सुरुवातीला आपण हिस्ट्री घेऊया की हिस्ट्री हा सब्जेक्ट आपल्याला कुठल्याही एक्झामला टाळता येत नाही. तसंच CFFला पण टाळता येत नाही. आपण CFFचा सिलेबस बघितला आणि त्याच्यामध्ये नॅशनल मुवमेंट्स असतील किंवा नॅशनलिझम आहे त्याबद्दल इम्पॉर्टंट झालं, सोशिओ इकॉनॉमिक गोष्टी आहेत, पॉलिटिकल गोष्टी आहेत, ते आपण सिलेबसमध्ये पाहिलंच. ह्या हिस्ट्रीचं वेटेज जनरली डिवाइड होतं एन्शियंट हिस्ट्री, मिडिवल हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री. त्यातल्या त्यात मॉडर्न हिस्ट्रीवर जास्त त्यांचं वेटेज आहे. आणि मॉडर्नमध्ये अजून ज्या आपल्या नॅशनल मुवमेंट आहेत किंवा 1857च्या उठावानंतर ज्या घडामोडी घडल्या भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत त्यावर जास्त भर आहे. मग त्यामध्ये वेगवेगळ्या मुवमेंट्स असतील, महत्वाचे व्यक्ती असतील की ज्यांचं योगदान आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्याबद्दल विचारलं जातील किंवा वेगवेगळ्या संस्था स्थापन झाल्या, वेगवेगळे समाज स्थापन झाले, तसेच काही वृत्तपत्रे निघली किंवा इतर काय पॉलिटिकल बॅकग्राऊंड होतं की काही ऍक्ट्स वगैरे आले, तर यावर जास्त वेटेज आहे त्यांचं प्रश्न विचारायचं. आणि हिस्ट्री या सब्जेक्टला 125 प्रश्नांपैकी साधारणतः एक 15 प्रश्न तरी येतात. म्हणजे 15 काय हा आकडा फिक्स नाहीये, पण ऍव्हरेज 15 प्रश्न येतात. तर हिस्ट्री हा महत्वाचा विषय. आणि हिस्ट्रीसाठी सोर्सेस जर म्हटलं तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही MPSC मध्ये जे काही भारतीय इतिहासाचे वाचले, म्हणजे आता बघा बुक्स खूप सारे वेगवेगळे, पण एक मिनिमम सोर्स ठेवा की जे तुम्ही वाचले भारतीय इतिहासासाठी तेच रिवाइज करा. प्लस स्पेक्ट्रमचं एक छोटंसं बुक आहे, ते त्या बुकमधून 1857 पासून पुढे आणि 1947 पर्यंतचा हा भाग तुम्ही त्यातून नक्की करा. आणि जर तुम्हाला तो पण खूप लेंदी वाटत असेल तर ऍटलिस्ट त्या प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी समरी दिलेली 1-2 पानाची ती तरी वाचा. आणि जोडीला प्रिव्हियस इयरच्या प्रश्नांचं अनालिसिस आहेच, तर ते जर तुम्ही केलं तर त्याहून तुम्हाला एक आयडिया येईल चांगली. परत मी सांगेल हिस्ट्रीमध्ये की एन्शियंट आणि मिडिवलचा भाग आहे. तर एन्शियंट मिडिवलसाठी पण जे लोक UPSC प्रिपरेशन करतात त्यांचं NCERT वगैरे वाचून होतं, पण बरेचदा आता MPSC मध्ये फक्त राज्यसेवेमध्येच की एन्शियंट मिडिवलचं सिलेबस असल्यामुळे बऱ्याच लोकांचं प्रिपरेशन तेवढं होत नाही डिटेल. तर मी एक बेसिक सजेस्ट करेल की लुसेंट GKचं एक पुस्तक आहे आणि त्यामध्ये एन्शियंट मिडिवल खूप चांगलं दिलंय, तर ते तुम्ही करू शकता. कारण कमी वेळेमध्ये किंवा कमी सोर्समध्ये. आणि तसंही पुढची एक्झाम ही ऑगस्टमध्ये, तर तुमच्याकडे आता वेळ तर तुम्ही ते करू शकता. हिस्ट्रीला वेटेज आहे, हिस्ट्री तुम्हाला डावलून चालणार नाही. पुढचा सब्जेक्ट घेतो मी जिओग्राफी. जिओग्राफी हा मोस्ट वेटेज असणारा सब्जेक्ट आहे आणि जिओग्राफी आपण प्रत्येक एक्झामसाठी वाचतो. मग आपल्या जनरली MPSCच्या एक्झामसाठी आपण महाराष्ट्र जिओग्राफी पण करतो, भारताचा जिओग्राफी असतं आणि जगाचा भूगोल पण करतो आपण. पण जगाचा भूगोल सर्वच एक्झाम मध्ये येतो आपल्याला असं नाही. पण CFFच्या एक्झाममध्ये भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल यावर जास्त भर आहे. आपण सिलेबसमध्ये पण ते पाहिलं. आणि त्यातल्या त्यात जास्त वेटेज आहे ते फिजिकल जिओग्राफीला. आणि फिजिकल जिओग्राफी सोबत मॅप बेस्डचे प्रश्न खूप विचारले जातात. जनरली MPSCने पण बरेचसे प्रश्न विचारलेत की ट्रॉपिक ऑफ कॅन्सर किती राज्यांमधून जातं, ते कोणते कोणते राज्य आहेत वगैरे, किंवा वॉटर डिवाइडचा पण प्रश्न आला होता राज्यसेवा पूर्वला. तर हे मॅप बेस्डचे प्रश्न CFFने पण विचारलेले आहेत आणि ते भारतातले असतील, जगातले असतील आणि ते प्रश्न ऍक्च्युली खूप सोपे आहेत. म्हणजे बेसिक ऍटलस तुम्ही घेतलं ऑक्सफर्डचं असेल किंवा इतर पब्लिकेशनचं पण, तर त्यामधून तुम्ही मॅपिंगचं, आणि मॅपचं कसं की पिक्चर बेस्ड मेमरी आहे. म्हणजे आपण मॅप एखाद्या देशाचा मॅप बघतो, एखाद्या खंडाचा मॅप बघतो, सागराचा मॅप बघतो आणि ते आपल्या लक्षात राहतं. आणि प्रश्न तसेच विचारले की प्रश्न असे कुठे बाहेरचे जास्त नाही विचारले, आपल्यासमोर सोर्स आहे त्यातूनच प्रश्न येतील. जिओग्राफीबद्दल बोलताना अजून सांगेल की फिजिकल जिओग्राफीमध्ये मग सायक्लोन असेल किंवा क्लायमेट असेल, टेम्परेचर असेल, रेनफॉल असेल, लँडफॉर्म्स असतील,
तर या बेसिक गोष्टींवर जास्त वेटेज दिलेलं आहे. पिके असतील किंवा सॉइल असेल त्या गोष्टींवर पण जास्त वेटेज आहे. आणि प्रश्न जर जनरली बघितले तर खूप सोपे. आपण शेवटी या व्हिडिओच्या शेवटी आपण प्रश्न बघणार आहोत थोडेफार की प्रश्न कसे आलेत ते. त्यामुळे जॉग्राफीला डावलू नका. जॉग्राफी तुम्हाला खूप मार्क देणार आहे. जॉग्राफीच्या सोर्सेस बद्दल जर बोलायचं म्हटलं तर 11वी-12वीच्या एनसीईआरटी खूप महत्वाच्या, जसं की फिजिकल जॉग्राफी असेल, एन्व्हायरमेंटल जॉग्राफी ह्यामध्ये वेटेज आहे त्यांचं. आणि जोडीला जीसी लिओनचं फक्त फिजिकल जॉग्राफी करा. त्यातल्या काही डायग्राम्स असतील किंवा बेसिक इन्फॉर्मेशन असतील त्याबद्दल ती करा. आणि मी मगाशी हिस्ट्रीसाठी म्हटल्याप्रमाणेच की सेम तुम्ही जे एमपीएससी मध्ये भारताच्या जॉग्राफीसाठी करताय त्याच गोष्टी करा. फक्त खूप फॅक्च्युअल विचारलं जात नाही, तर थोडंसं कन्सेप्ट बेस असतं किंवा वरवरचं असतं. ते तुम्हाला प्रश्न बघितल्यावर लक्षातच येईल. तसेच जॉग्राफीला अजून मी सोर्स सांगेल की ऍटलसचा मॅप तर सांगितलाच, आणि ऍटलसच्या मॅपमधून तुम्हाला भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल पण चांगला कव्हर आहे. आणि जगाच्या भूगोलमध्ये थेरोटिकल जास्त प्रश्न नाहीयेत, ते मॅप बेस्ड प्रश्न आहेत. त्यामुळे त्याला विशेष असं बुक नाही लागणार. पण स्टेट बोर्डची जी पुस्तकं आहेत आपली की ज्यामध्ये जगाचं माहिती दिली आणि भारताच्या बद्दल पण दिली, तर स्टेट बोर्डची सर्व पुस्तके करा. इव्हन भूगोलची जुनी पुस्तके पण आहेत, तर ती केली तरी बेटर राहील. त्यातून तुमचं ऑलमोस्ट कव्हर होईल. आणि जर एखादा टॉपिक तुम्हाला वाटलं की कुठल्या बुकमध्ये नाही, तर सरळ युट्यूबला जा, एखादा तो टॉपिक सर्च करा आणि त्याचा व्हिडिओ बघून घ्या. मृणालच्या वेबसाईटवर पण त्याचे व्हिडिओज आहेत. हे झालं जॉग्राफीचं. आता मी पुढचा सब्जेक्ट घेतो. मेन म्हणजे हा न चुकणारा दररोजच्या जीवनात असणारा सब्जेक्ट म्हणजे पॉलिटी. आणि पॉलिटीसाठी वेटेज हे जास्तच राहिले नेहमी 15 ते 20 मार्कांचं, 15 ते 20 प्रश्नांचं. आणि ते आपल्याला कट ऑफ क्लिअर करण्यासाठी खूप महत्वाचं आहे. पॉलिटीचे प्रश्न पण खूप डिटेल नाहीये. जर आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा वगैरे बघितलं किंवा इथं प्रिलिम्सचे एक्झाम पण बघितलं, तर जनरली प्रश्न खूप अवघड विचारतात, खूप डिटेलमधले विचारतात. तर तुलनेने सीईटीचे प्रश्न थोडेसे सोपे असतात पॉलिटीचे. आणि पॉलिटीसाठी एकमेव सोर्स म्हणजे आहे एम लक्ष्मीकांत. मग आपल्यापैकी खूप लोक मराठीमध्ये प्रिपेअर करतात, तर त्यांसाठी पण मराठीमध्ये ते पुस्तक अवेलेबल आहे. इतर ऑथरचे पण पुस्तक आहेत, पण ते तेवढे परिपूर्ण नाहीयेत. पण मी तुम्हाला स्ट्रॉंगली सजेस्ट करेल की एम लक्ष्मीकांत चांगलं करा. आणि त्याच्या बाहेर प्रश्न जातच नाहीत. आणि एखादा गेलाच तर तो सर्वांसाठीच अवघड असेल, पण तुमच्यासाठी तो बेस्ट सोर्स असेल. पॉलिटीचं झालं. पॉलिटी तुम्ही स्किप करायला विचार पण करू नका. नंतरचा सोर्स आहे, नंतरचा सब्जेक्ट आहे जनरल सायन्स. आणि जनरल सायन्स हा सर्वांसाठी क्रुशियल सब्जेक्ट आहे. जनरली बघितलं तर राज्यसेवा पूर्व आणि कंबाईन पूर्व त्यामध्ये आपल्याला समजतच नाही की नक्की प्रश्न कुठून येतात, किंवा काही प्रश्नांचा सोर्स आपल्या स्टेट बोर्डमध्ये सापडतो, काहींचा एनसीईआरटी मध्ये, काहींचा कुठेच सापडत नाही. मग नक्की करायचं काय? आणि त्यामुळे सायन्स पण दुर्लक्ष केलं जातं बऱ्याच विद्यार्थ्यांकडून. पण मला म्हणायचं की ही 1 वर्षाची प्रोसेस आहे. पुढच्या वर्षी एक्झाम होणार आहे, तर तुम्ही आतापासून ती तयारी करू शकता की सायन्स तुमचं कसं स्ट्रॉंग करता येईल. आणि त्याचा फायदा तुम्हाला राज्यसेवा असेल, कंबाईन असेल किंवा इतर एक्झामसाठी पण चांगला होईल. आणि सायन्सचं वेटेज जवळपास 15 ते 20 प्रश्नांचे. 15 ते 20 प्रश्न म्हणजेच 30 ते 40 मार्क. आणि हे 30 ते 40 मार्क खूप महत्वाचे आहेत. आणि बघा, सायन्सचे प्रश्न जर बघितले तर खूप वन लाईनर आहे. आणि जर त्यांचा सोर्स जर बघायला गेला आपण, तर तो आपल्या स्टेट बोर्डमध्ये पण सापडतोय, एनसीईआरटी मध्ये पण सापडतोय. आणि सायन्सचे प्रश्न आपण परत शेवटी बघणार आहोत की कसे आले आहेत प्रश्न ते. तर सायन्ससाठी मी तुम्हाला सोर्सेस सजेस्ट करेल की 7वी ते 12वीचे आपले स्टेट बोर्ड, 11वी-12वीचे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचे बुक्स, आणि जनरली 7वी ते 10वी पर्यंतचे सायन्सचे सर्व बुक्स. तर हे तुम्ही ऑलरेडी वाचलेले आहेत एमपीएससी साठी, पण परत वाचा. सीएपीचे प्रश्न बघा प्रिव्हियस इयरचे, आणि त्यानुसार तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. आता सायन्सला अजून कुठला सोर्स करायचा बऱ्याच वेळा प्रश्न असतो, की मग एनसीईआरटी कोणत्यात आणि एनसीईआरटी वाचू की नको. खूप लोकांना इंग्लिश पण अवघड जातं, कारण एनसीईआरटी फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्येच आहेत. मग कसं करूया? तर मी सजेस्ट करेन की ऍटलीस्ट तुम्ही 9वी आणि 10वीची एनसीईआरटी तरी बघून घ्या. म्हणजे हे मिनिमम आहे. हा काही फायनल सोर्स नाहीये, पण हे मिनिमम सांगतोय तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता की नक्की कसं आहे ते. तसेच लुसेंट जीके मध्ये सायन्सचा पोर्शन आहे, आणि त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोचे चॅप्टर्स दिलेत, आणि ते कमी पानांचे. तर ते तुम्ही करायलाच हवे. ते स्किप करू नका, कारण त्यामध्ये आपल्याला प्रश्न त्यातल्या डेटावरून आपल्याला प्रश्न सोडवता येतात. तर सायन्स पण खूप क्रुशियल राहिला आहे कट ऑफ क्लिअर करण्यासाठी. आपण सायन्स बद्दल बोललोच. आता पुढे जाऊया.
एन्व्हायरमेंट आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जनरली वाचतो आणि एन्व्हायरमेंटचं वेटेज तिथे 5-6 क्वेश्चन्स असतात. तर सीईपीएफ मध्ये एक बघण्यात आलं आहे की एन्व्हायरमेंटला तेवढं वेटेज नाहीये, पण एन्व्हायरमेंटचे 2 किंवा 3 प्रश्न, कधी कधी 1 प्रश्न, असे 2-3 प्रश्न येतात. पण ते प्रश्न पण खूप डिटेलमधले नाहीयेत, खूप वरवरचे. जसं की विचारलं होतं फॉरेस्ट राईट्स ऍक्ट बद्दल विचारलं होतं की त्यामध्ये काय काय दुरुस्ती केली किंवा दुरुस्ती कोणत्या ऍक्टनुसार केली असं विचारलं होतं. तसंच एक प्रश्न असा होता की कार्टाजेना प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे. तर असे म्हणजे प्रोटोकॉल्स असतील किंवा वेगवेगळ्या समिती असतील तर त्या कधी झाल्या किंवा कशाबद्दल झाल्या याबद्दल जनरली विचारलं जातं. त्यामुळे एन्व्हायरमेंटला जास्त वेटेज नाहीये, त्यामुळे तुम्ही तिथं जास्त अडकू नका. पुढचा सब्जेक्ट मी सांगेल की इकॉनॉमिक्स बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एक सिलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे. तसेच कंबाईनसाठी एक थोडे वेगळे चॅप्टर्स आहेत आणि राज्यसेवा मुख्य असेल किंवा एसटीआय मुख्य परीक्षा असेल तर त्यामध्ये इकॉनॉमिक्सला जास्त वेटेज आहे. आणि आपण जनरली इकॉनॉमिक्स करतो, आपल्याकडे वेगवेगळे सोर्सेस आहेत, पण इथे सीएपीएफ साठी करण्यासाठी इकॉनॉमिक्सला ऍक्च्युअली तेवढं वेटेज नाहीये. काही प्रश्न विचारतात, एक साधारणतः 2, 3, 4 प्रश्न असे व्हॅरी होतात, पण ते प्रश्न एका पर्टिक्युलर लेंथचे नसतात. म्हणजे लेंथचे म्हणण्यापेक्षा की पर्टिक्युलर टॉपिक मधून येत नाहीत. ते असेच रॅन्डम काही थिअरीज विचारल्या जातात किंवा कधी कधी जनरल जीडीपी बद्दल प्रश्न असतो किंवा काही कन्सेप्ट असेल किंवा ओव्हरऑल काही मॅन्युफॅक्चरिंग बद्दल वगैरे असेल, तर असं व्हॅरी होईल. पण इकॉनॉमिक्सला तेवढं वेटेज नाहीये, सो तुम्ही इकॉनॉमिक्सचं प्रेशर घेऊ नका इथे. पण तुम्ही जे बेसिक करत आहात त्यावरच करा. आणि इकॉनॉमिक्ससाठी सोर्स सांगेल तर तुम्ही एमपीएससी साठी जे वाचलं आहे तेच वाचा. फक्त इथले प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघून घ्या सीएपीएफचे, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल, नक्कीच फायदा होईल. आता आपण बघा पुढचा महत्वाचा सब्जेक्ट म्हणजे आपण जो सिलेबसमध्ये बघितला 1 नंबरचा पॉइंट जनरल मेंटल ऍबिलिटी. जनरल मेंटल ऍबिलिटीमध्ये आपण बघितलं होतं की ऍप्टिट्यूड असेल, रिझनिंग असेल, बेसिक न्यूमरसी असेल, डेटा इंटरप्रिटेशन असेल, हे आपण सिलेबसमध्ये बघितलं. पण आता हे नक्की किती वेटेज देतं, याचे प्रश्न कसे असतात, डिफिकल्टी लेवल काय, हे प्रश्न आपण शेवटी बघणार आहोत. पण याची बेसिक ओळख तुम्हाला मी करून देतो की साधारणतः 20 ते 25 प्रश्न या घटकावर येतात. मिनिमम 20 आणि मॅक्सिमम 25 किंवा त्या दरम्यान प्रश्न राहतीलच. पण याचं वेटेज बघा साधारणतः 50 मार्कांचं आहे. आणि 50 मार्क म्हणजे टू मच. 250 पैकी 50 मार्क हे 20% बरोबर आहे. सो याचे प्रश्न एकदम सोप्यापासून जास्त अवघडपर्यंत असे व्हॅरी होतात, पण मीडियम लेवलचे प्रश्न जास्त आहेत त्याच्यात आणि ते तुम्ही सोडू शकता. जनरली कंबाईनची एक्झाम असेल, पूर्व मुख्य किंवा वनसेवा असेल, इतर गटकची असेल आणि राज्यसेवेचं सीसॅट, तर याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात आणि तुम्ही याची प्रॅक्टिस करत आहात, तुमचा अभ्यास आहे. फक्त याचे प्रश्न तुम्हाला स्पेसिफिक सोडवायचे, तर ते तुम्ही करालच. त्याच्याबद्दलचे प्रश्न आपण शेवटी पण थोडे घेतले की त्याची ओळख व्हावी तुम्हाला की किती अवघड आहे. याच्या सोर्सेस बद्दल सांगताना मी सांगेल की पर्टिक्युलर बुक एखादं सजेस्ट नाही करणार मी तुम्हाला, पण 10 वर्षांचे पेपर घ्या सीपीएफचे किंवा युपीएससीचे सीसॅटचे पण पेपर घ्या आणि त्यामध्ये जे एक्झाम्पल्स आलेत, जनरली आता सीएपीएफचेच पेपर घ्या तुम्ही, ते तुम्हाला वेबसाईटवर मिळतील किंवा काही प्रायव्हेट वेबसाईटवर पण मिळून जातील. तर त्यातले सर्व बेसिक न्यूमरसी असेल, रिझनिंग असेल, मॅथ्स असेल, ऍप्टिट्यूड असेल, तर ते प्रश्न सोडवा. ते प्रश्न सोडवताना तुमचे एक अनालिसिस करा की कुठल्या घटकावर प्रश्न येतात जनरली, किंवा एखादा घटक जर तुम्हाला अवघड जात असेल तर तो घटक नोंदवून ठेवा आणि त्याच्याबद्दलची माहिती घ्या किंवा तो शिकण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला अवघड जात असेल तर क्लिअरली सांगतो की युट्यूबला जा आणि युट्यूबला तो टॉपिक सर्च करा. बँकिंगचे व्हिडिओ असतील किंवा एसएससीचे व्हिडिओ असतील किंवा इतर एक्झामच्या प्रिपरेशन बद्दल जे व्हिडिओ असतील तर ते व्हिडिओज बघा. त्यामध्ये खूप छान ट्रिक्स सांगितल्यात आणि तो टॉपिक तुमचा एकदाचा क्लिअर होईल. त्यामुळे त्याच्याबद्दल घाबरू नका आणि ते तुमचा मार्क देणारा सर्वात महत्वाचा घटक असेल. हे झालं जनरल मेंटल ऍबिलिटी बद्दल. आणि मी शेवटाकडे येतोय. शेवटाकडे म्हणजे सिलेबस मधल्या सब्जेक्टच्या शेवटी सर्वात महत्वाचा टॉपिक म्हणजे करंट अफेअर्स. करंट अफेअर्सच्या टॉपिकमध्ये व्हॅरी होतात प्रश्न. ते म्हणजे की बेसिक अगेन की अवॉर्ड्स कोणते कोणाला दिले त्या वर्षी, कुठली पुस्तके आलीत नवीन, स्पोर्ट्स बद्दल असेल किंवा
याच्या एन्व्हायरमेंटल कॉन्व्हेन्शन झाले असतील, कुठल्या परिषदा झाल्या असतील, कुठल्या 2 देशांमध्ये व्यापार झाला असेल, किंवा अजून काही न्यूजमध्ये प्लेसेस असतील वेगवेगळे, किंवा एखादा देश चर्चेत असेल, एखाद्या देशाने काहीतरी नवीन घडामोडी सुरू केली असेल, तसेच काही कल्चरल फेस्टिवल्स असतील, किंवा काही राज्यांचे महत्वाचे फेस्टिवल्स होतात, किंवा कुठे कुठे एक्झिबिशन भरलं जातं, तसेच काही गव्हर्नमेंटचे रिपोर्ट्स असतात, इंडेक्स असतात, किंवा शासनाने एखादी नवीन योजना सुरू केली किंवा नवीन इनिशिएटिव्ह सुरू केलंय, नेव्हल एक्झरसाइज असतील, आर्मीचे एक्झरसाइज असतील, म्हणजे ओव्हरऑल 2 देशांमधल्या एक्झरसाइज बद्दल प्रश्न विचारला जातो. आणि हे सर्व प्रश्न 1 लाईनर असतात. त्यामुळे करंट अफेअर्सचा भाग हा खूप सोपा आहे. करंट अफेअर जर बघितलं तर एकदम वरवरच आहे. आपण कधी कधी खूप डिटेल करतो आणि तरी पण चुकतं. तर इथे युपीएससी काय करते की खूप वरवरच विचारते, सोपं विचारते. त्यामुळे तुम्ही जो अभ्यास करताय, तुम्ही जे मॅगझिन्स वाचताय किंवा तुम्ही जे करंट अफेअर्स वाचताय, तर ते महत्वाचं आहे, तेच वाचा. फक्त जी मी टॉपिक्स तुम्हाला सांगितले ते जास्त प्रायोरिटीने वाचा. इतर गोष्टी पण वाचा, प्रिव्हियस इयर्स पेपरचं अनालिसिस करा. महत्वाचे टॉपिक म्हणजे कोणत्या टॉपिकवर विचारलं जातं जास्त, त्याची मी लिस्ट तुम्हाला बुक लिस्टच्या ह्याच्यामध्ये दिलीच आहे. त्याची पीडीएफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो, तुम्ही ती डाउनलोड करा आणि त्यामध्ये बघू शकता. हा झाला करंट अफेअरचा पोर्शन. आपण बघा आता सब्जेक्ट वाईज चर्चा केली की नक्की सब्जेक्टचं सोर्सेस काय असावेत आणि सब्जेक्टला कसं बघावं, त्यांचं वेटेज किती आहे ते पाहिलं. आता महत्वाचा पार्ट म्हणजे की या सब्जेक्टला तुम्ही एमपीएससी कसं लिंक करता हे तर मी सांगितलंच. म्हणजे तुमचे जे बेसिक सोर्स आहे, अगेन मी रिपीट सारखं करतोय की तुम्ही एमपीएससीच्या प्रिपरेशन सोबतच हे करू शकता. कारण तुम्हाला सोर्स पण सांगताना मी तसेच जोडून सांगेल. थोडासा सोर्स फक्त तुम्हाला बदलावा लागेल, पण तो असं काही जास्त हे नाही की तुम्हाला म्हणजे खूप वेगळं करावं लागेल वगैरे. फक्त तुम्हाला परीक्षा पद्धती समजून घ्यायची आहे, प्रश्न कसे येतात ते बघायचे आणि थोडंसं त्याची प्रॅक्टिस करायची, एवढंच. आता मी तुम्हाला डायरेक्टली प्रश्नांकडे घेऊन जातो की नक्की प्रिव्हियस इयरला प्रश्न कसे आले. मी मागच्या वर्षीचा पेपर घेतो, म्हणजे 2019 मध्ये जो झालाय पेपर, त्याचे काही प्रश्न घेतो की तुम्हाला एक ओळख व्हावी की ऍटलिस्ट कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात किंवा प्रश्न कसे असतात. वन लाईनर किती प्रश्न आहेत, किंवा 1 लाईनर प्रश्न जर बघितला तर तो कसा असतो, किंवा मल्टिपल स्टेटमेंटचा प्रश्न असेल तर तो नक्की काय किंवा कोणत्या विषयावर कसा विचारलाय. हे आपण इथे काही क्वेश्चन अँसरिंग करणार नाहीत की म्हणजे मी तुम्हाला अँसर सांगत बसणार नाही किंवा इलिमिनेशन कसं करायचं वगैरे हे जास्त सांगणार नाही. एखाद्या क्वेश्चनचं सांगेल तुम्हाला, पण जनरली आपला मोटिव्ह इथे असेल की आपण प्रश्न समजून घ्या की प्रश्नाचं स्वरूप नक्की कसं आहे. मित्रांनो, आता आपण प्रश्नांची थोडीशी झलक बघूया. माझ्यासमोर आहेत प्रश्न 2019च्या CFP एक्झाममध्ये आलेले पेपर 1चे. सब्जेक्ट वाईज मी थोडे प्रश्न घेतले आहेत, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारचे प्रश्न येतात. सर्व प्रश्न मी इथे घेतले नाही आहेत. पूर्ण पेपर 125 प्रश्नांचा पेपर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. आपण सध्या आता हे बघूया की प्रश्न कसे आलेत ते. हा प्रश्न बघा पॉलिटीचा आहे आणि हा प्रश्न आहे की अटॉर्नी जनरलवर आलेला आहे. त्यात क्लिअरली विचारले नॉट करेक्ट, म्हणजे आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेत आणि त्या 4 स्टेटमेंटपैकी कोणतं चुकीचं आहे असं विचारले. तर हे 4 तुम्ही वाचू शकता. आता आपण इथं प्रश्न सोडवणार नाहीत, आपण फक्त बघणार आहोत की प्रश्न कसे आले. पुढचा प्रश्न बघा, मॅचिंग पेअरवर दिला आहे आणि इथं लिस्ट दिलेत आपल्या पॉलिटीमध्ये, स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट आणि कन्करंट लिस्ट. इथे तुम्हाला जे म्हणजे एखादं माहीत असेल तर तुम्ही त्यानुसार इलिमिनेशन करू शकता. हे 3 आहेत आणि इथे ऑप्शन्स दिलेत आपल्याला, करेक्ट आन्सर निवडायचे. एवढा सोपा प्रश्न आहे. अगेन पुढचा प्रश्न पण खूप सोपा आहे. हा बघा लोक अदालतच्या बाबतीत आहे आणि कॅन नॉट ऑर्गनाईज, म्हणजे खालपैकी कोणती ऑथॉरिटी लोक अदालत ऑर्गनाईज करत नाही ह्याबाबत विचारला आहे. आणि हा अगेन 1 लाईनर प्रश्न आहे. तुम्ही 4 ऑप्शनपैकी जो राईट आन्सर आहे तो निवडू शकता. आता आपण पुढे सायन्सचे प्रश्न बघू. पॉलिटीचे इतर भरपूर प्रश्न आहेत, ते आपण सांगितलेच आहेत की त्यांचं वेटेज कसं आहे ते. आपण इथं फक्त एक झलक म्हणून घेतलं आहे. सायन्सचे बघूया. सायन्स बघा, हा सिंपल प्रश्न आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स करेक्ट, म्हणजे 4 पैकी अगेन कोणतं विचारलं आहे. तुम्ही एक ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की जनरली 1 लाईनर बरेचसे प्रश्न आहेत. आणि हा प्रश्न बघा कोणतं करेक्ट विचारलं आहे. बॅक्टेरियाच्या बाबतीत आहे. बॅक्टेरिया बाबतीत दिले, अगेन व्हायरसच्या बाबतीत आहे. म्हणजे व्हायरसच्या बाबतीत 2 स्टेटमेंट आहेत, बॅक्टेरियाच्या बाबतीत. यातलं करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे ते ओळखायचं तुम्हाला. आणि हे सर्व आपल्या स्टेट बोर्डमध्ये कवर झालेलं आहे, तुम्ही बघाल. पुढचा प्रश्न बघा, अगेन खूप सोपा हा बेसिक प्रश्न आहे. या प्रश्नात काय दिले की पोलन्स आर प्रोड्यूस इन,
म्हणजे पोलन्स कुठे प्रोड्यूस होतात. 4पैकी तुम्हाला ॲन्सर द्यायचं, एवढं सोपं आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न अगेन सायन्सच आहे. हा 1 लाईनर आहे. नॉट शोन टिंडल इफेक्ट म्हणजे खालीलपैकी कोणतं कशामध्ये टिंडल इफेक्ट दिसत नाही. टिंडल इफेक्टबाबत आपण स्टेट बोर्डमध्ये वाचलेलं आहे. तर हे 4 ऑप्शन आहेत आणि या 4पैकी कशा टिंडल इफेक्ट आपल्याला दिसत नाही, हा प्लेन प्रश्न आहे. अगेन सायन्सचा प्रश्न आहे परत, की वेन बीम ऑफ व्हाईट लाईट म्हणजे व्हाईट लाईट जेव्हा प्रिझममधून पास होते तेव्हा मॅक्झिमम डेविएशन कोणत्या लाईटचं होतं. म्हणजे सगळ्यात जास्त कोणत्या लाईटचं मेन त्याच्या वेपासून दुसरीकडे डेविएट होतो असं विचारलं आहे. आणि अगेन 4पैकी आपल्याला एक निवडायचं आहे. ते तुम्हाला सर्व माहीत आहे, हे बेसिक आहे सर्व. पुढचे जॉग्राफीचे प्रश्न बघूया आपण. जॉग्राफीच्या प्रश्नांचं वेटेज खूपच जास्त आहे आणि बेसिक्स प्रश्न आहेत बरेचसे. बघा, जॉग्राफीमध्ये खूप साधा सोपा प्रश्न विचारला आहे. तो म्हणजे की खालीलपैकी कोणती कंडिशन ही इसेन्शियल आहे कशासाठी, वीट कल्टिवेशनसाठी. गहू लागवडीसाठी इसेन्शियल कंडिशन कोणती आहे. मग 3 दिलेत ऑप्शन आणि त्यापैकी करेक्ट निवडायचे आहेत आपल्याला. टेम्परेचर दिले त्याचं किंवा त्याचं फ्रॉस्ट फ्री पिरियड दिला आहे आणि सॉईलच्या बाबतीत दिलं आहे. तर त्यापैकी आपल्याला ओनली 1, 2 and 3, 1 and 2 किंवा ऑल ऑफ द अबोव असं आपल्याला निवडायचं इथे. पुढचा प्रश्न बघा, खूप सोपा आहे. हा सारखा न्यूजमध्ये असतो, चर्चेत असतो, जॉग्राफी संबंधित आहे. वर्ल्ड जॉग्राफी म्हणू शकतो आपण याला. ग्वादर पोर्ट. तर ग्वादर पोर्ट ह्या 4 देशांपैकी कुठे लोकेट आहे. सिम्पल आहे, तुम्हाला माहिती आहे याचा आन्सर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न अगेन खूप सोपा आहे. हा लॅटिट्यूडवर बेस आहे आणि लॅटिट्यूडमध्ये काय म्हटले की खालीलपैकी कोणतं लॅटिट्यूड हे मॅक्सिमम म्हणजे भारतातल्या जास्त स्टेटमधून जातं, मॅक्सिमम स्टेटमधून जातं आणि ते कोणते हे माहिती. आपल्याला माहीत असते की ट्रॉपिक ऑफ कॅन्सर भारताच्या किती राज्यांमधून जातो, पण यापैकी कोणतं लॅटिट्यूड हे भारतातल्या सगळ्यात जास्त राज्यांमधून जातं. तर ते तुम्हाला निवडायचं आहे. ते तुम्ही मॅपवर बघू शकता. म्हणजे एवढा सोपा प्रश्न आहे जॉग्राफीचा. अगेन हा खूप सोपा आहे. आपण हिमालयामधल्या वेगवेगळ्या रेंजेस करतो आणि त्या रेंजेसचीच आपल्याला फक्त ऑर्डर विचारली. ऑर्डर ऑफ हिमालयन रेंजेस फ्रॉम नॉर्थ टू साऊथ म्हणजे नॉर्थकडून साऊथकडे आपल्याला त्यांची मांडणी करायची. आणि ह्या 4पैकी ऑप्शन आहे. तुम्हाला उत्तर माहिती आहे, तुम्ही अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. आपण आता बघा पुढचा. हा वर्ल्ड जिओग्राफीचा प्रश्न आहे. ॲक्च्युली ही टर्म दिली आहे इथे, एक सोनोरान इज म्हणजे सोनोरान काय आहे असं विचारलं. तर तुम्ही वर्ल्ड जिओग्राफीचं म्हणजे मॅप जरी बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की सोनोरान नावाचं एक डेझर्ट आहे आणि ते तुम्ही बघाल. म्हणजे ऑप्शन आहे इथे, वेगवेगळे ऑप्शन्स दिलेत. वर्ल्ड जिओग्राफीमध्ये हा अभ्यास होईल तुमचा. आता बघा, हा खूप मस्त प्रश्न आहे, आवडला आपल्याला. इथे बघा, आपल्याला एक मॅप दिला आहे आणि मॅपमध्ये काय म्हटलं आहे की लिस्ट 1मध्ये काय दिले की बॉर्डर ऑफ सिक्कीम आणि लिस्ट 2मध्ये लोकेशन इन द मॅप. म्हणजे हा सिक्कीम स्टेटचा मॅप आहे आणि सिक्कीम स्टेटच्या बाजू दिल्यात. म्हणजे ये कुठे येईल, नेपाळ सिक्कीमच्या वेस्टला आहे ना, म्हणजे A4ला येईल. भूतान कुठे सिक्कीमच्या, इथे कोपऱ्यात भूतान, म्हणजे इथं 2 येईल. चायना कुठे, चायनावर आहे ना, म्हणजे या साईडला आहे, म्हणजे 1 येईल, चायनाला 1 येईल. आणि वेस्ट बेंगॉल इथं खाली आहे, म्हणजे 3 येईल. म्हणजे हे तर उत्तर तुम्ही लगेच जोड्या लावू शकता. बघा, नेपाळचं 4 म्हणजे एचं 4 किती आहे, 2 ठिकाणीच आहे. बीला म्हणजे बी आणि सीला. आणि वेस्ट बेंगॉल इथं 3ला आहे, म्हणजे खाली बॉर्डर आहे त्याची. तर डीचं 3 बघा, डीला 3 दोन्ही ठिकाणी आहे. म्हणजे चला आपण चायनाचं पण, चायना इथं आहे 1. सीचं 1 बघा, सीचं 1 इथे, म्हणजे ऑप्शन सी उत्तर. तर एवढं सोपं आहे. मॅप बेसवर अजून पण प्रश्न आहेत. एन्व्हायरमेंटला जास्त वेटेज दिलं नाही आहे, पण एन्व्हायरमेंटचे काही प्रश्न असतात ते बेसिक्स असतात की कोणता प्रोटोकॉल कशी संबंधित आहे वगैरे. तर आपण एन्व्हायरमेंटचं पण बघूया. एक प्रश्न आहे की फॉरेस्ट ॲक्ट म्हणजे कोणत्या फॉरेस्ट ॲक्टमध्ये जो फॉरेस्टचा एरिया असतो तो डिवाईड केला कशामध्ये, रिझर्व फॉरेस्टमध्ये, प्रोटेक्टेड फॉरेस्टमध्ये आणि विलेज फॉरेस्टमध्ये. म्हणजे त्याचे 3 सेक्शन केले. एकच फॉरेस्ट आहे पण त्याचे 3 सेक्शन केलेत, ते रिझर्व, प्रोटेक्टेड आणि विलेज फॉरेस्ट. तर ते कुठल्या ॲक्टनुसार केलेत हा प्रश्न विचारला. सिम्पल प्रश्न आहे. पुढे हिस्ट्रीचे प्रश्न बघा. हिस्ट्रीचे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हिस्ट्रीमध्ये
वन लायनर पण आहेत आणि स्टेटमेंट बेस पण आहेत. वन लायनरमध्ये बघा की खालीलपैकी कोणतं नॉट, म्हणजे खालीलपैकी कोण नॉट असोसिएटेड विथ काकोरी कॉन्स्पिरसी केस. काकोरी जो कट आहे त्याच्या बाबतीत खालीलपैकी कोण संबंधित नव्हतं. हा सिंपल प्रश्न आहे, तुम्हाला उत्तर त्याचं माहिती आहे. आपण खूप वेळा वाचलेला आहे काकोरी कट, त्यातील लोकांची नावं वगैरे आपण पाठ केलेली असतात. पुढे बघा, पुढचा प्रश्न खूप सिंपल आहे. भगतसिंग यांच्याबाबत स्टेटमेंट दिलेत आणि त्यांच्यापैकी कोणतं नॉट ट्रू विचारले, म्हणजे कोणतं चुकीचं आहे असं विचारले किंवा कोणतं योग्य नाही असं विचारले. तर त्यापैकी तुम्हाला ऑप्शन्स निवडायचे होते यापैकी. नंतर बघा इथं हे दिले वेगवेगळ्या संस्थांचं किंवा संघटनांचं फाउंडेशन दिलं आहे. म्हणजे त्यांचे 4 दिलेत हे की फाउंडेशन ऑफ रामकृष्ण मिशन, आर्य समाज, ब्रह्म समाज आणि प्रार्थना समाज, म्हणजे परमहंस मंडळी हे 4 दिलेत आणि त्यांची क्रोनॉलॉजी विचारली. म्हणजे आपण घटना कालानुक्रमे म्हणतो ना, तर त्या प्रकारातला हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, हा आपल्या MPSCत खूप वेळा येऊन गेला आहे. प्रार्थना समाजच्या बाबतीत करेक्ट विचारले आणि 4 स्टेटमेंट दिलेत आणि त्याबाबत करेक्ट आपल्याला सोडवायचे. आपल्याला जनरली माहीत असतं महाराष्ट्रामध्ये आहे. 2 ऑप्शन जर बघितला तर 1 ऑप्शन हा कटला आणि तसंच सेम तुम्ही इलिमिनेशन करू शकता. पुढचा प्रश्न बघा, हा खूप सोपा आहे. म्हणजे UPSCसुद्धा MPSCचे प्रश्न फॉलो करते, ही एक चांगली गोष्ट आहे. वासुदेव बळवंत फडके नॉन इन हिस्ट्री, म्हणजे वासुदेव बळवंत फडके हिस्ट्रीमध्ये कशाप्रकारे ओळखले जातात. तर त्यांच्याबाबत एक वाक्य निवडायचं आपल्याला ह्या 4 पैकी. ते पण तुम्हाला चांगलं माहिती आहे, आपण 11वीच्या पुस्तकात पण वाचलं हिस्ट्रीच्या वगैरे. आता इकॉनॉमीचे प्रश्न बघा. इकॉनॉमीला जनरली वेटेज नाही आहे, इकॉनॉमी आणि एन्व्हायरमेंटला तेवढं वेटेज नाही आहे, पण काही थिअरीज किंवा काही बेसिक कन्सेप्ट पण विचारतात. जसं की केनेन्सियनची थिअरी विचारली इथं आणि त्याच्यामधलं एक व्हॅल्यू विचारली की जो कन्झम्पशन असतं, कन्झम्पशन कर्वच्या अगेन्स्ट इन्कम काय असतं नक्की. त्याच्या 4 टर्म आहेत, ते त्यापैकी तुम्हाला निवडायचे. अगेन बघा, पॅराडॉक्स ऑफ थ्रिफ्ट ही कन्सेप्ट कुणी म्हणजे कुणी प्रचलित केली किंवा अंमलात आणली याबाबत विचारलेले. नंतर महत्त्वाचा सेक्शन, सगळ्यात महत्त्वाचा करंट अफेअर्स. तर करंट अफेअर्सचे प्रश्न हे खूप इझी आहेत, स्ट्रेट फॉरवर्ड आहेत आणि इथं आपल्याला विचारलं आहे की जनरली बघा आता इलेक्शन्स चालू होते मागच्या वर्षी, त्यामुळे हा प्रश्न आला की VVPAT प्रथम कुठे यूज केला, इलेक्शन कमिशनने प्रथम कुठे यूज केला. हा सिंपल प्रश्न आहे आणि आपण खूप वेळा वाचला असतं, प्रथम कुठे यूज केला किंवा प्रथम फुल फ्लेज कोणत्या राज्याने यूज केला वगैरे वगैरे. तर ह्या 4 पैकी एक उत्तर तुमचं असेल. एवढा सोपा आहे. अगेन करंट अफेअरचा प्रश्न बघा, सरस्वती सन्मान 2018चा कोणाला दिला. प्लेन प्रश्न आहे, अवॉर्ड्स चांगले करून ठेवा त्यामुळे. नंतर बघा, झायेद मेडल इज टॉप सिव्हिलियन ऑनर, म्हणजे कोणत्या देशाचा टॉप सिव्हिलियन ऑनर आहे हा. जनरली आपलं भारतरत्न आहे भारताचं, तसं हा कोणाचा आहे किंवा रिसेंटली कोणत्या व्यक्तीला दिला हे माहीत असेल तुम्हाला किंवा आपण वाचतो ते, तर तुम्हाला लगेच कळेल की ते कोणत्या देशाचं आहे ते. ठीक आहे. परत शासनाचं एक नवीन इनिशिएटिव्ह होतं ते म्हणजे इन्स्पायर, आणि इन्स्पायर हे कशाच्या संबंधित आहे एवढा प्लेन प्रश्न विचारला आहे आणि ते तुम्हाला माहिती असतंच. म्हणजे तुम्ही करंट अफेअर जे वाचतात त्याच्यातलंच हे कव्हर झालेल्या गोष्टी विचारलेल्या आहेत एक्झामला, एवढं सोपं आहे. पुढचा अगेन सोपा प्रश्न आहे की इंडियन नेव्हीने म्हणजे कोणती फ्रंटलाईन डिस्ट्रॉयर कमिशन केली, म्हणजे डिकमिशन केली ॲक्च्युली मे 2019मध्ये. तर या 4 पैकी तुमचा ऑप्शन असेल. नंतर करंटचा अगेन प्रश्न खूप सोपा आहे की इंडियन रेल्वेने जी भारतीय आहे पूर्णतः ट्रेन 18 जी मॅन्युफॅक्चर केली, तर तिला नाव काय आहे, ट्रेन 18चं नाव काय आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती की ती वंदे भारत आहे. सो एवढे सोपे प्रश्न आहेत करंटमध्ये. अगेन सोपा प्रश्न की कोणत्या देशाने फर्स्ट, म्हणजे कोणता पहिला देश आहे की त्यांनी क्लायमेट इमर्जन्सी लागू केली. तर तुम्हाला कळेल की एवढे सोपे प्रश्न येतात करंट अफेअरमधून. जनरल मेंटल ॲबिलिटीचे प्रश्न बघा, याचं वेटेज खूप आहे, साधारणतः 20 ते 25, म्हणजे 25च म्हणू शकतो, 25 प्रश्न येतात 125 पैकी. तर ते बघा, हा प्रश्न आहे आपल्या कॅलेंडरवर बेस दिला आहे की आपल्याला इथं डे काढायचा आहे, कोणता डे आहे वगैरे तुम्ही ते वाचू शकता. नंतर हा अरेंजमेंटवरती बेस आहे, म्हणजे हाईटनुसार लोकांना उभं केलं वगैरे त्यानुसार आहे, तर ते सोडू शकता तुम्ही. नंतर अगेन कोण कुणाचा भाव आहे, कोण कोणाचं हे आहे, तर त्यानुसार रिलेशनशिपचं पण इथं विचारलेलं आहे, खूप सोपं आहे.
परत इथं कोडिंग डिकोडिंगचं विचारलं आहे, म्हणजे सर्टन कोडमध्ये एखादा शब्द असा लिहिला तर त्याचं काय असेल त्याबाबत आहे, हा पण सोडू शकता तुम्ही. नंतर हा बघा पर्सेंटेजवर बेस आहे आणि फ्रॅक्शनवर बेस आहे, म्हणजे 1/6 = 53 असं दिलं आणि तुम्हाला हे पर्सेंटेज काढायचं आहे. एवढं सोपं आहे. नंतर बघा अगेन हा पर्सेंटेजवरचा प्रश्न आहे. आपण बऱ्याच वेळा राज्यसेवा कंबाईन किंवा इतर परीक्षांमध्ये असे प्रश्न बघतो. नंतर हा मिसिंगवाला आहे, मिसिंग टर्म, आणि हे लॉजिकवर एक लॉजिक कळलं किंवा जे म्हणू शकतो आपण त्याला वजाबाकी बेरीज करून जी काही क्रोनॉलॉजी सिक्वेन्स येते त्यानुसार आपल्याला मिसिंग टर्म काढता येते. हे झाले मित्रांनो ओव्हरऑल सगळे प्रश्न. तर अशा प्रकारचे भरपूर प्रश्न आहेत, ते तुम्ही डिटेल. मित्रांनो आपण आता प्रश्न पण बघितले की प्रश्न कसे कसे आले आणि तुमच्या एक लक्षात आलं असेल की प्रश्न कसे सोपे येतात. ऍक्च्युली मी मुद्दाम जास्त सोपे प्रश्न घेतले, काही याच्यामध्ये अवघड पण प्रश्न आहेत. पण तुम्ही सर्व प्रश्न कोणते कशा प्रकारचे आलेत हे तुम्ही पेपरमध्ये बघू शकता. मी 2019चा पेपर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, तो तुम्ही डाउनलोड करा आणि प्रश्न बघा. एक अजून गोष्ट सांगायची राहिली की पेपर हा 2 भाषेमध्ये येतो, तो म्हणजे इंग्रजी आणि हिंदीमध्ये. जर तुम्हाला प्रश्न हिंदीमध्ये वाचायला अवघड असेल तुम्ही इंग्लिश वाचा, इंग्लिश अवघड जात असेल तर हिंदीमध्ये वाचा, पण थोडीशी अंडरस्टँडिंगवर कमांड ठेवा तर तुम्हाला सोपं जाईल. ओव्हरऑल आपण पेपर 1 बद्दल आज बोललो की पेपर 1ची ओळख महत्वाची, कट ऑफ कसे लागतात ते बघितलं, मार्क बघितले की कोणत्या वर्षी कसे कसे कट ऑफ लागले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे की त्याचा सिलेबस बघितला. नंतर सिलेबसनुसार आपण प्रत्येक सब्जेक्ट घेतला, सब्जेक्टवर त्याच्या सोर्सेस बद्दल बोललो, सब्जेक्टचं वेटेज बद्दल बोललो आणि तो सब्जेक्ट कसा प्रिपेअर करायचा आपल्या रेग्युलर अभ्यासासोबत ते त्याच्याबद्दल बोललो. तसेच आपण नंतर काही प्रश्नांची ओळख पण करून घेतली. ही झाली मित्रांनो पेपर 1 बद्दलची बेसिक ओळख, बेसिक अंडरस्टँडिंग. याच्यानंतरही तुम्हाला जर पेपर 1 बद्दल काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या सजेशन असतील काही की म्हणजे यामध्ये अजून काय घेतलं पाहिजे वगैरे तर ते पण सांगा, आपण त्यावर नक्कीच बोलूया. आणि पेपर 2 साठी तुम्ही तयार राहा. पेपर 2चा व्हिडिओ मी लवकरच थोड्याच दिवसात घेऊन येत आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. आणि हो, ऍडव्हान्स एमपीएससीचा हा चॅनल जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल, याच्यावरचे व्हिडिओ तुम्हाला खूप चांगले वाटत असतील तर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईबचं बटन खाली दिलेलं आहे राईट साईडला, ते प्रेस करा आणि पुढच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पहा. तो व्हिडिओ बनवण्यासाठी मी पण खूप उत्साही आहे. तो व्हिडिओ मी लवकरच बनवतो. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. थँक्यू. ऑल द बेस्ट.